नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी महाराष्ट्रातील मृदासंपत्ती संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आलेल्या आहे. त्यामध्ये आपण ॲनिमेशनमधून सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. आजच्या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. मित्रांनो, या व्हिडिओची सुरुवात आपण या प्रश्नापासून करणार आहोत. भारतातील सर्वात जास्त पसरलेली आणि महत्त्वाची मृदा कोणती आहे? गाळाची मृदा, जिला ॲल्युव्हियल सॉइल किंवा जलोढ मृदा असे सुद्धा बोलले जाते. एकूण क्षेत्रफळाचा विचार केला तर भारताच्या 40% भागात पसरलेली आहे ही मृदा. काही ठिकाणी 46% असा देखील उल्लेख आढळून येईल. जवळपास राऊंड फिगर आपण लक्षात ठेवू शकतो. हे जे दोन स्टेटमेंट बघितले आपण गाळाच्या मृदेचे, याच्या मागे एक कारण आहे. आपण नकाशामधून समजून घेणार आहोत. ही मृदा जास्त पसरलेली कुठे दिसते आहे? नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये, हे उत्तरेकडील मैदान आणि पूर्वेकडील किनारपट्टींच्या मैदानांमध्ये. या मैदानी प्रदेशाची निर्मिती मागे तिथे वाहत जाऊन प्रवास करणाऱ्या नद्यांचे मोठे योगदान आहे. हे उत्तर भारताचे मैदान म्हणजे हिमालयाची जणू एक भेटच आहे, जिथे भारतातील खूप मोठ्या नद्यांचे उगमस्थान हिमालय पर्वतात आहे. मित्रांनो, ही मृदा या मैदानी प्रदेशातील सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांच्या खोऱ्यात आढळते. तसेच पूर्व किनारी मैदानांच्या बहुतांश भागात महानदी, गोदावरी नदी, कृष्णा, कावेरी नदी आणि इकडे नर्मदा आणि तापी नदीच्या खोऱ्यात आढळून येईल. आणि जर राज्यांचा विचार केला तर गाळाच्या मातीचे वितरण हे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये, तसेच इकडे पश्चिम दिशेला गुजरातच्या काही भागात आणि राजस्थान इथे आढळते ही मृदा. ही गाळाची माती सर्व माती प्रकारांमध्ये खूप जास्त सुपीक आणि शेतीच्या वाढीसाठी आदर्श मानली जाते. या मातीमध्ये येणारे शेती उत्पादन जास्त असते. इतकं महत्त्व या मातीचे का आहे? या मातीची ओळख गाळाची माती म्हणून कशी झाली आणि या मातीचे अजून किती प्रकार आहेत, हे सगळं मी सांगणार आहे ॲनिमेशन थ्रू. आणि या मातीचा एक एक गुणधर्म डिटेलमध्ये समजून घेऊयात आपण. पण ते पाहण्या अगोदर या मातीची निर्मिती कशी झाली ते बघूया. सुरुवात करूया या उत्तर मैदानी प्रदेशापासून, म्हणजेच इंडो गंगेचे मैदान. हा प्रदेश जगातील सर्वात मोठे गाळाचे मैदान आहे. या नदीच्या काठावरील असलेले राज्य पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये हे मैदान पसरलेले आहे, ज्यामुळे भारताचे कृषी केंद्र बनते. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या 12 महिने पाणी असणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांमुळे या मैदानी प्रदेशाला सुपीक गाळाची जमीन म्हणून योगदान मिळाले आहे. जसे की नकाशात बघितले आणि समजून येते की या नद्या आणि हा जो ॲल्युव्हियल सॉइलचा जो प्रदेश समोर दिसतो आहे, त्यात आपापसांमध्ये काहीतरी तर कनेक्शन आहे. इथे नेमकी काय रिलेशन आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. हा जो समोरील डायग्राम दिसतो आहे त्यावरून गाळाची मृदा तयार होण्याचा एक आकर्षक प्रवास आहे, ज्यामध्ये हवामान हा अतिशय सक्रिय घटक आहे, जो खडकांच्या हवामानापासून सुरू होतो आणि नवीन ठिकाणी गाळ साचून समाप्त होतो. थोडक्यात म्हणजेच सेडिमेंट ट्रान्सपोर्ट आणि डिपॉझिट प्रोसेस आहे ही. हे बघणे का गरजेचे आहे? कारण आपल्याला पुढे जाऊन लक्षात येईल, याच ॲल्युव्हियल सॉइलचे दोन मेन खादर माती आणि बांगर माती असे प्रकार पडतात, ज्याच्यातला फरक परीक्षेला हमखास विचारला जातो. इथे लक्ष द्या. डोंगरा पर्वतीय ठिकाणांमधून वाहत येणारी नदी ही जेव्हा डोंगराच्या पायथ्याजवळ येते, तिथे जमिनीचा उतार मंद असल्याने पाण्याचा वेग कमी होतो. त्यामुळे पायथ्याजवळ खडकांचे तुकडे, दगडगोटे, रेती, वाळू, चिकणमाती पाण्यासोबत खाली खाली वाहू लागतात. जसे जसे पाण्याची हालचाल जलद गतीने वाहू लागते, तसे तसे नदी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे सगळे कणांचे मिश्रण म्हणजेच सेडिमेंट्स ट्रान्सपोर्ट करते. हे सेडिमेंट्स ट्रान्सपोर्ट तर होऊन आले, आता जमा कुठे होणार, डिपॉझिट कुठे होणार, हे सगळं काही पाण्याच्या वेगावर अवलंबून असते. हिमालयातून ज्या नद्या वाहत येत आहेत त्यांच्याद्वारे जे मोठे दगड खडक वाहून येतात ते इथेच नदीच्या प्रवाहात मागे सोडले जातात, कारण ते आकाराने मोठे जड असल्याने नदी तिच्या प्रवाहात पुढे वाहून आणू शकत नाही. तर मग हे कोणते क्षेत्र असणार? भाबर क्षेत्र. नकाशात बघा. हिमालय पर्वताची सर्वात दक्षिणेकडील रांग कोणती आहे? शिवालिक रांग. या रांगेच्या खाली दक्षिणेकडे समांतर असा भाबर क्षेत्राचा परिसर आहे. काही किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे, जिथे नदीचे पाणी या खडकांच्या मधून थोड्या थोड्या जागांमधून रस्ता भेटेल तसे वाहत जाते. म्हणजे
एक प्रकारे असंच समजा की नदी इथून गायब होते आणि अदृश्य स्वरूपात वाहायला लागते. त्यानंतर मग हे नदीचे पाणी पुढे निघते तरी कुठून? तर अजून थोडं दक्षिणेकडे एक क्षेत्र आहे, ज्याला तराई परिसर बोलता येईल. याचे महत्त्व हे आहे की इथे नदीचे पाणी दिसून येईल, ज्यामुळे खूप दलदलयुक्त परिसर आहे हा, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे जीव, जंतू, प्राणी, पक्षी, जंगल, झाडे दिसून येतात. या पाण्याच्या प्रवासात काय होते, तर मूळ खडक जे टोकदार, शाप, कोपरे किंवा कडा असणारे असतात, ते एकमेकांसोबत आदळतात. त्या खडकांचे आपटून एकमेकांमध्ये इतके घर्षण होते की लहान लहान कणांमध्ये त्यांचे रूपांतर होते. जसे की आपण आधीच बघितले, पाण्याचा वेग कमी होतो तिथे मोठे, जड, खडबडीत लागणारे दगड अगोदर डिपॉझिट होत असतात पाण्यात. त्यानंतर हलके, बारीक, गाळ, वाळू, चिकणमाती जमा होतात पाण्याच्या प्रवाहासोबत. पुराच्या स्थितीमध्ये कमी कालावधीत अशा परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणला जातो, ज्यामुळे जमिनीची धूप पण खूप वाढते. हे दोन भाबर आणि तराई क्षेत्र असलेला आजूबाजूचा परिसर तुमच्या लक्षात तर आले असेलच. यानंतरच्या बाजूच्या परिसरातले क्षेत्र आपण बघणार आहोत. भांगर आणि खादर क्षेत्र. सुरुवातीला खादर प्रकार समजून घेऊया. गाळाच्या मातीचे हे जे दोन प्रकार आहेत, ते मातीच्या वयाच्या आधारावर केले गेलेले आहेत. लक्षात ठेवा, हा नदीकाठचा परिसर आहे, त्याला खादर असे बोलतात. नदीच्या आसपास असल्याने सकल भाग आहे हा. खादर हा पूरग्रस्त भाग आहे. अधूनमधून येणाऱ्या पुरामुळे पुराचे पाणी दरवर्षी जमिनीवर नवीन गाळाचा थर टाकते. जास्त पाऊस पडला की अशी जागा पाण्याने तुडुंब भरते. पाण्याचं येणं जाणं सारखं असल्याने नवीन माती, गाळ पूर वाहून आणतं. त्यामुळे इथली खादरमधील माती ताजी तर आहेच, पण सुपीकही आहे. जसे की आपण थोड्या वेळापूर्वी समजून घेतले, सेडिमेंट ट्रान्सपोर्ट आणि डिपॉझिट कसे होतात. त्यामुळेच खादर जमिनीत गाळ, चिखल, चिकणमाती, वाळू यांचा समावेश होतो. खादर क्षेत्रात असणारी मृदा नीट समजली असेल तर बांगर क्षेत्रामध्ये आपल्याला जास्त समजून घ्यायची गरज पडणार नाही. खादरच्या अगदी उलट बांगर परिसर आहे हा, ज्याच्या नावातच ट्रेकवरून भंगार लक्षात येत, ज्यामध्ये जे काही असेल ते जुनच असेल. खादरच्या पूर्णपणे समोर असतो तो हा भांगर परिसर, नदीपासून दूरवर असतो. त्यामुळे पुराचा त्रास खादरसारखा जास्त होत नाही, कारण बांगर हा खादरपेक्षा जास्त उंचीच्या भागात असल्याने तिथे पुराचे पाणी पोहोचू शकत नाही. त्यामुळे काय होत असेल इथे, तर नवीन गाळाचा थर पाण्याने साचत नाही. इथली माती बरीच जुनी असते आणि खादरसारखी सुपीक अजिबात नसते. मातीमध्ये कणांचा आकार मोठा सापडू नये, ज्यामुळे काय होईल इथे तर ओलावा अजिबात आढळून येणार नाही. जसे की आपण सुरुवातीला बघितले की वयाच्या आधारावर गाळाची मातीचे दोन प्रकार का आहेत. खादर म्हणजे नवीन गाळाची माती आणि बांगर म्हणजे जुनी गाळाची माती. त्यामागचं कारण तुमच्या लक्षात आले असेलच. मित्रांनो, उत्तरेकडील मैदानामध्ये गाळाच्या मृदेची निर्मिती आपण बघितली. आता पूर्व किनारी मैदानामध्ये ही माती कशी तयार झाली असेल, यामागचे कारण आहे नदीचा डेल्टा. सुरुवातीला डेल्टा म्हणजे नक्की काय बघूयात. भारतातील नकाशात बघितले तर पश्चिमेकडून पूर्व दिशेला वाहणाऱ्या नद्या ज्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात त्या डेल्टा तयार करतात, जिथे त्रिकोणाचा आकार तयार होतो किंवा हाताच्या पंजासारखा आकार तयार होतो. तर हा आकार कसा तयार होत असेल? जशी जशी नदी समुद्रासारख्या पाण्याच्या जवळ येऊन मिळते, नदी सोबत आणलेला गाळ किनारी भागात जमा करण्यास सुरुवात करते आणि नदीच्या अनेक लहान लहान वाहिल्यांमध्ये जाळी म्हणजेच विभाजन होते. गाळ साचतो आणि हळूहळू त्रिकोणी आकारात डेल्टा तयार होतो. हे पण लक्षात ठेवा, गाळामधील जी माती, वाळू असते ती त्या परिसरात शेतीसाठी अतिशय सुपीक असते. गोदावरी आणि कृष्णा नदीचा डेल्टा प्रदेश हा भारताचा तांदूळबाव म्हणून ओळखला जातो. आंध्र प्रदेश राज्यासह छत्तीसगडला देखील भारताचा तांदूळ वाडका बोलले जाते. मित्रांनो, तुम्ही सुंदरबन हे नाव नक्की ऐकले असेलच. हा जगातील सर्वात मोठा डेल्टा आहे, जो गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी बनवते. या मातीचा पुढचा गुणधर्म हा आहे की या सेडिमेंट्स ट्रान्सपोर्ट आणि डिपॉझिट प्रोसेसमध्ये या गाळातील मातीचे कण पश्चिमेकडून जाताना पूर्वेकडे आकाराने कमी कमी होत जातात. त्यामुळे या मातीचा रंग हलका राखाडी ते राखेसारख्या राखाडीमध्ये सापडू नये. यामागचे कारण सांगू शकता तुम्ही? या दिशेने जातानाच वाळूचे प्रमाण कमी का होत असेल? कारण तेच आहे जे आपण थोड्या वेळापूर्वी बघितले. जिथे जिथे हा अल्युव्हियल सॉइलचा प्लेन दिसेल तिथे पश्चिमेकडून पूर्वेकडे नद्या वाहत असतात. हे रिलेशन लक्षात ठेवा, नद्या आणि अल्युव्हियल सॉइलचे. या मृदेमध्ये साधारणपणे जवळपास 40% वाळूचे प्रमाण आहे. पुढचे 20% मध्ये चिकणमाती आहे
आणि गाळाचे कण 40% सापडून येत असते. गाळाच्या कणांचा आकार चिकणमाती आणि वाळूच्या कणांच्या आकारांच्या दरम्यान दिसून येते. म्हणजेच चिकणमातीपेक्षा मोठे कण आणि वाळूपेक्षा छोट्या आकारात ही ॲल्युव्हियल सॉइलचे पार्टिकल दिसून येतात. गाळाच्या मातीची पीएच व्हॅल्यू 6 ते 8च्या पीएच स्केल रेंजमध्ये येते आणि या मातीत पोटॅशियमचे योग्य प्रमाण असून फॉस्फरस कमी प्रमाणात सापडून येईल. ॲल्युव्हियल सॉइलचा पुढचा गुणधर्म हा सांगता येईल की गाळाच्या मातीत उगवलेली पिके अधिक उत्पादनक्षम असतात, ज्यामुळे नदीकाठावर शतकानुशतके भरभराट झालेले समृद्ध कृषी केंद्र निर्माण होतात. गाळ आणि चिकणमातीच्या बारीक कणांमध्ये पाणी टिकून ठेवण्याचे उत्कृष्ट गुणधर्म असतात, जे जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यास मदत करतात. चुना, ह्युमस अशा पोषक तत्वांनी भरलेली आणि पाणी साठवून ठेवणारी माती या कॉम्बिनेशनमुळेच या मातीचे मिश्रण शेतीसाठी आदर्श परिस्थिती निर्माण करते. गाळाच्या मृदेचा वापर बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जातो, कारण बांधकाम उद्योगामध्ये कच्च्या मालासाठी या मातीत मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते. काँक्रीट आणि डांबरच्या निर्मितीमध्ये गाळापासून काढलेली वाळू आणि खडी हे मूलभूत घटक आहेत, जे बांधकाम साहित्याची ताकद आणि स्थिरता वाढवते. हा प्रभाव वापरल्या जाणाऱ्या गाळाची वाळू आणि खडीच्या योग्य गुणवत्तेवर टिकून असतो. मित्रांनो, अशी एकदम एक्झाम ओरिएंटेड माहिती तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा एक प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. असेच ॲनिमेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांचे इतका वेळ दिल्याबद्दल.